खास 14 एप्रिलच्या निमित्ताने आम्ही केलेली आहे. आणि थँक्यू सर. थँक्यू मॅडम तुम्हाला. हां थँक्यू मॅडम. आणि आम्ही स्वतः खूप कन्फ्युज डायलॉग पण बरोबर होता, जो कुछ होता अच्छा केले होते बरोबर. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉग मध्ये. सो तसे थंबनेलवरून थोडंफार तुम्हाला आयडिया आलीच असेल नक्की कसला व्लॉग आहे ते. सो आमचं बघूया, अजून काही डिसाईड झालेलं नाही आहे. म्हणजे थोडंफार झालंय आणि नाही झालंय असं म्हणावं लागेल. तिथे गेल्यानंतर म्हणजे नक्की काय होणार, म्हणजे काय घ्यायचा, हा घ्यायचा की तो घ्यायचा बघू नक्की. म्हणजे डिसिजन अजून कन्फर्म झालेला नाहीये, पण चाललोय त्याच उद्देशाने की नक्की तोच घ्यायचा. काय तर तुम्हाला कळालं असेल, पण तरी पण सांगता येत नाही. तिथे गेल्यानंतर म्हणजे क्वालिटी कशी असते, क्लिअरिटी वगैरे काय असतं, काय कसं काय, तर मग त्या याच्याने मग कदाचित त्या दिशेला जाऊ शकतो किंवा आपलं जो नेहमीच आहे तीच दिशा वापरू शकतो. बरोबर की नाही? कारण स्लो होत आहे ना मोबाईल, खूपच स्लो होत आहे. तर फ्रेंड्स, ऍक्च्युली मोबाईल स्लो झालेला, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे, खरंच मोबाईल खूप स्लो झालेला आहे. आणि जवळजवळ तुम्हाला सांगायचं म्हणजे मला वाटते हा मोबाईल मी 2019ला घेतलेला, आता जवळजवळ 2024 म्हणजे झाले किती 6 वर्ष होत आले. तर खूप स्लो होत आहे आणि थोडंसं क्वालिटीचा पण थोडासा जरा इकडे तिकडे, भरपूर क्लिअरिटी तुम्हाला समजत असेल व्हिडिओची क्वालिटी वगैरे कशी असते. सो यूट्यूब तुम्ही बघतच असणार. सो त्यामुळे आता थोडंसं पप्पा पण बोलत आहेत की दुसरा मोबाईल घे. खरं तर खूप दिवसापासून चाललेलं आमचं की घे घे घे, आणि आताच खूप महिने मी असं म्हणजे रखडवत आहे की नाही, माझा मोबाईल हा खूप चांगला आहे, मला हाच वापरायचा आहे, राहू द्या. असं करून करून मी खूप दिवस म्हणजे चालवलंय. आणि जवळजवळ आता मध्यंतरी खूप मध्ये मध्ये स्विच ऑफ होते आपोआपच. म्हणजे काय आपलं चार्जिंग असते तरी पण आपोआपच मध्ये मध्ये स्विच ऑफ होतो. काय काय बऱ्याच म्हणजे खूप काही प्रॉब्लेम येते. आता मी एवढं काही डिटेलमध्ये सांगू शकत नाही, पण खूप प्रॉब्लेम येतोय. सो त्यामुळे मग मी आता ठरवलंय की म्हणजे घ्यायचा. तर आत्ताच मला वाटतं 8 दिवसापूर्वीच मिस्टर बोलले, सुट्टी घेतली त्याच्यासाठी, खास सुट्टी घेतली आणि मला बोलतात चल आज. पण तरी सुद्धा माझं मन मानत नव्हतं, नाहीच बोलत होती, नाहीच. शेवटी ती सुट्टी अशीच घालवली घरामध्ये, पण नाहीच बोलली. शेवटी एवढे ओरडले माझ्यावरती की मला बोलतात मी जे बोलतो, मी जे डिसिजन घेतो त्याच्यामुळे तुम्हाला काय ते म्हणजे पटतच नाही, तुमचं तुम्ही करत बसा, असं तसं खूप काय काय झालेलं. पण तरी पण मग नंतर नरम झाले. सो त्याच्या 8-10 दिवसानंतर मला वाटते आता 10-12 दिवस तरी झालेच असतील, कारण गेल्या शनिवारी 2 आठवडे झाले असतील. हा, तर आता आजची आहे 4 तारीख, म्हणजेच आपली 4 एप्रिल. आणि तुम्हाला माहिती आहे आज आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा लग्नाचा वाढदिवस सुद्धा आहे. सो त्याच्या सुद्धा शुभेच्छा. आणि खरंच असं म्हणजे डिसाईड नव्हतं केलं की आजच्या दिवशीच जायचं, पण नेमकं आज मिस्टर बाहेर गेलेले आहेत कामाला, म्हणजे कामानिमित्तानेच गेले पण बाहेर ठिकाणी गेलेले आहेत. सो आता ते येत आहेत लवकर. तर खरं तर मी दुपारीच फोन केला आणि मी त्यांना बोलली, म्हटलं पप्पा आज जाऊया, तुम्ही लवकर या, असं मी बोलले. मला बोलतात एवढं गोड कुठून आलंय बोलायला, कोण घ्यायचंय ना म्हणून त्याच्यामुळे असं म्हणलं हा चला जे पण आहे, पण माझा आज मूड चांगला आहे, म्हटलं आज घ्यायचं म्हणजे घ्यायचं, चला बघूया. चला मग आता आपण डायरेक्ट जात आहोत विजय सेल्सला, कारण क्रोमामध्ये गेलो असतो, कारण शक्यतो आमच्या घरी ज्या वस्तू असतात क्रोमाच्याच असतात. पण काय झालं तर त्याची सर्व्हिस मला अजिबात आवडत नाही, कारण हल्ली जरा खूप ते डाऊन झालंय आणि मला ते पटत नाही. म्हणून त्यामुळे आता मला असं वाटतंय की आता आपण विजय सेल्सला जाऊया. सो चला मग आता आपण डायरेक्ट आता विजय सेल्सला जाऊया आणि बघूया मग तिथे डिसिजन काय होतंय नक्की, या दिशेला की त्या दिशेला की आपलं जे आहे ते नेहमीच. सो चला बघूया, तसं जे काही होईल तसं मी तुम्हाला शेअर करत राहील. आणि मिस्टर तिकडूनच डायरेक्ट येत आहेत आणि आता आम्ही दोघी इकडून डायरेक्ट रिक्षा करून चाललेलो आहोत. आणि सिया तर गेलेली आहे आपल्या क्लासला. सो तिचा 8 तारखेपर्यंत पेपर आहेत. आणि हो, हे पण सांगायचं आहे, हा व्लॉग कधी येईल एडिट करून ते सांगू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मी भरपूर कामामध्ये काही ना काहीतरी बिझी असते. सो त्यामुळे मग एडिट करायला भरपूर वेळ पण जातो, परत घरातली कामं हे ते बरंच काय काय, परत 14 एप्रिलची तयारी. सो त्यामुळे कदाचित हा व्लॉग कधी येईल, काय येईल एडिट होऊन हे सांगू शकत नाही. पण एवढं सांगितलंय तुम्हाला की आजची तारीख 4 तारीख आहे, म्हणजे 4 एप्रिल. सो चला आपण जाऊया डायरेक्ट आता विजय सेल्स मध्ये. चला आता आपण आलोय विजय सेल्स मध्ये. मम्मी तर दिल गार्डन हो गया है.
कुठे आहे पप्पा? पप्पा कुठे आहे? वीडियो भी रिकॉर्ड करेंगे ना, वीडियो स्क्रीन में जो फ्रेम रेट रहेगा ना वो 60 FPS ना, फोन हाथ से कितना भी मूवमेंट होगा ये सब स्टेबल रहेगा, ज़रा भी ब्लर नहीं होगा। बैक साइड क्या हुआ है अपना यहाँ पे 50 मतलब पहले के फ़ोन में क्या होता था 50 मेगापिक्सल और 8 मेगापिक्सल, इसमें सारा कैमरा 50 मेगापिक्सल रहता है। यहाँ पे भी आप बैक साइड देखो, ओपन कर. अच्छा असं आहे ना. ते बघ कसं पप्पांच्या मोबाईलवर कर ना हलकं. ते बघ. सो बराच वेळ गेला फ्रेंड्स आणि मला वाटते आम्ही बराच वेळ बियांच्यामध्ये केलं ते बराच वेळ घेतला खरं तर. आणि आम्ही स्वतः खूप कन्फ्यूज आहोत की काय करायचं नक्की, कारण तुम्ही ते बघत असणार तर मी इथे iPhone 15 म्हणजे विचार केला होता iPhone 14 घ्यायचा, म्हणजे पूर्ण डिसाईडच केलं होतं की एकतर म्हणजे अँड्रॉइडच घ्यायचा किंवा iPhone 14 घ्यायचा असा विचार केला होता. पण आता असं इथे आल्यानंतर हा विचार केला की iPhone 15 बघायचा. तो फायनल केला पण होता पण नंतर आमचं मन बदललं. कारण जे फीचर्स असतील किंवा फंक्शन्स असतील ते सगळे ओप्पो रेनो 11 प्रोमध्ये हे सगळे आहेत. आणि प्लस अजून आपण जे व्हिडिओ आता काही माझे आधीचे व्हिडिओ असतील किंवा जे पण काय पुढे जाऊन व्हिडिओ करणार किंवा अँड्रॉइडमध्ये करेल तर ते आपण ॲपलमध्ये म्हणजे आयफोनमध्ये घेऊ शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे बराचसा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला असं वाटते की आयफोन न घेता आपण पोच घेतलेला. आता आम्ही हा फायनल नाही हा वाला तो पण तोच आहे पण कलर वेगळा आहे याचा. कलर वेगळा आहे. आणि आता आम्ही जो फायनल केला आहे तो हा आहे. तर हे आहे ओप्पो रेनो 11 प्रो आणि फक्त कलर फक्त एवढा चेंज आहे बघा. हा ग्रे आहे आणि हा व्हाईट आहे. तर आता आम्ही हाच फायनल केलेला आहे. सो चालेल. तर फ्रेंड्स मला तुम्हाला एक सांगायचं आहे खरं तर म्हणजे घरातूनच विचार करून मला तर ॲक्च्युली आम्ही सांगितलं नव्हतं म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे आम्ही डिसाईड केलेलं होतं की जर आयफोन घ्यायचा असेल तर तो फक्त एकच आहे म्हणजे एकच घ्यायचा आयफोन दुसरा तर घ्यायचा नाही असा विचार केला होता. पण जर मग अँड्रॉइड घ्यायचा आहे तर 2 घ्यायचे. तर आता 2 कोणाकोणाला घ्यायचं, एक पायलला आणि एक मला, कारण तिच्याही मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. खूप वर्षापासून ती पण वापरते आणि ती खरं तर सगळे जे मोबाईल वापरले आत्तापर्यंत तिने सगळे सेकंड हँड वापरलेले आहेत. पण ती न्यू वापरत आहे त्यामुळे ती खूप खुश आहे. खूप म्हणजे खूप खुश आहे ती. सो आता आयफोन न घेता आम्ही दोघींनी 2 मोबाईल घेतलेले आहेत आणि तेही ओप्पो ब्रँडचे. मला आज खूपच खुशी होते आणि पैसे पण खूप वाचले आमचे. मम्मीच्या पण ह्यांना त्यांनी मोबाईलला डिस्काउंट करून दिला आणि माझ्या मोबाईलला पण मला 26,000चा होता मोबाईल तर त्यात पण त्यांनी डिस्काउंट केलं तिकडे. तर ते बोलले 25,000ला येईल टोटल. तर इथे आलो आणि इथे बिलिंग करत होतो आम्ही तर त्यांनी तिथे परत डिस्काउंट केला तर ते 22,500ला माझा मोबाईल आला. आणि पप्पांचा वॉच पण घेतला आम्ही तर ते बोलत होते वॉच पण आता फ्रीमध्ये आला तुमचा. हां तर वॉच घेतलाय तो स्मार्ट वॉच आहे तो 5,500चा होता पण 3,000ला आम्ही कन्फर्म केला. हां कारण तो ऑनलाईन तेवढा दाखवत होता तर आम्ही तसं तर त्यांना सांगितलं की एवढा दाखवत आहे मग त्याने तेवढ्यालाच दिल्या. जर ते नसतं केलं तर कदाचित त्यांनी 5,000लाच दिलं असतं. पण असं काही हरकत नाही. आणि खरं तर आता तिघांनाही वस्तू झाल्या आम्हाला आज म्हणजे पप्पांचा वॉच उद्या भेटणार आहे. आता अवेलेबल नाही म्हणजे स्टॉक ते जे डिस्प्लेला लावलं आहे ते एकच वॉच आहे आणि त्यातलंच आम्हाला एक हवं आहे. कलर काहीतरी होतं वाटते दुसरं नाही होतच नाही. हा होतच नाही तो एकच आहे म्हणून त्याच्यामुळे आता ते बोलले की तो फ्रेश पीस पाहिजे तसं उद्या. तर आता ते उद्या मिळेल आणि आमचे दोघींचे मोबाईल झालेले आहेत. आणि पहिल्या लाईफ मधला पहिला
न्यू फोन कारण तर तिने तो पण वापरत होती तो सेकंड हँड म्हणजे लाईक मम्मी वापरत होती मग मम्मी नवीन घेईल आणि मी मम्मीचा वापरेल असं म्हणजे ते सायकल चालू होते. हा. आणि आता आणि आता जो हिच्याकडे आहे तो कोणाचा? आता तो माझा नाही तो पप्पांचा होता. हा. ते पण पप्पांनी पण किती 5-6 वर्ष वापरले आणि त्यानंतर मी वापरते आता 10वी पासून. हा म्हणजे 8-9 वर्ष असाच तो फोन वापरते. हा म्हणजे काय झालं सांगू, पहिले माझं वापरले हिने आणि नंतर आता पप्पांचे वापरायला लागली होती. सो आता पहिल्यांदा पायलला म्हणजे न्यू फोन घेतलेला आहे आणि आता तिघांनाही सगळ्या नवीन गोष्टी झालेल्या आहे. म्हणजे मला पण नवीन मोबाईल झाला, पायलला पण नवीन मोबाईल झाला आणि पप्पांना पण वॉच झाली. आता राहिलं सियाचा प्रश्न. तर सियासुद्धा घरी गेल्यानंतर खुश होणार आहे का ते पण सांगते, कारण माझा फोन तिला भेटणार आहे. सो ती पण खुश होणारच आहे, खूप खुश कारण होईल. तिला असं काय वाटलेलं, तिला वाटलेलं की मम्मीला फोन घेईल तर मम्मीचा फोन मला देणार आणि माझा फोन तर तिला देईल. तर ती त्या हिशोबाने होती तिचं म्हणजे ते तशीच बोलत होती ती. तर आता ते सरप्राईज तिला असं असणार आहे की मम्मीचाच फोन डायरेक्ट भेटणार आहे. आता तिला पण ते बरं. तिची तर खुशी विचारायला असणार. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता सिया तर खुश होणारच आहे, पण तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की सियाकडे ॲक्च्युली मोबाईल नव्हताच. म्हणजे तिच्याकडे आहेच नाही. खूप दिवस झाले आम्ही तिला मोबाईल दिलाच नाही आहे. खूप जेव्हा आता तुम्ही म्हणाल की म्हणजे ऑनलाईन क्लासेस वगैरे, तर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेव्हा क्लासेस होते त्यावेळेला तिच्याकडे टॅब होता मोठा, म्हणजे तोही पायलचा टॅब होता, तो आम्ही तिला दिला होता. तर तेही काय झालं, थोडे दिवस तिने वापरलं, पण तो बऱ्याच म्हणजे ऑनलाईन क्लासेस होईपर्यंत तो पूर्ण म्हणजे व्यवस्थित होता. पण नंतर मग तिला ना जरा तो काहीतरी बसायला गेली, डिस्प्ले गेला. हां काहीतरी बसायला गेली आणि डिस्प्ले गेला. सो त्यामुळे मग त्यानंतर आम्ही मग तिला काही मोबाईलच दिला नाही. म्हटलं नाही देणारच नाही मोबाईल, आणि नाहीच दिला मग. आणि मग खूप आता मला वाटते जवळजवळ 2 वर्ष झाली असेल हो ना मोबाईल दिला नाही. सो त्यामुळे मग आता असा विचार करतोय की आता जर माझा मोबाईल तिला असेल, सो ती खूप भले ते सेकंड हँड का नाही मोबाईल, पण ती खुश असणार, खरंच खूप खुश असेल. ती आत्ताच जस्ट पप्पांना फोन केला आणि पप्पांना बोलायला लागली की पप्पा आता तुम्ही आयफोन आणताय. तिला असं वाटत आहे की आम्ही आयफोन घेणार आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही आयफोन आणताय ना, मग मला आता ताईचा मोबाईल होईल या उद्देशाने ती खूप खुश आहे. पण आता माझा मोबाईल मिळेल म्हणून अजून जास्त खुश होणार, डबल खुशी होणार आहे. खूपच सरप्राईज भेटणार आहे. तिने विचार पण नाही केला. सो ते सगळं मी तुम्हाला शेअर करणारच आहे थोडं. सो माहिती नाही व्हिडिओ मोठा होतोय की काय होतोय. सो चला आता आपण आपले मोबाईल तर घेतलेले आहेत, त्याची ओपनिंग करूया. आणि पप्पांचा जो वॉच आहे तो उद्या येणार आहे, तर तो घ्यायला ते नंतर येणारच आहेत. सो चला, माझे पण फोन वाजायला लागलेले आहेत. सो चला आपण आता मोबाईलची ओपनिंग करून घेऊया. आम्ही आलेलो घरातून 5 वाजता निघालेलो आणि आता वाजलेले आहेत 9:15. आता क्लोज होत आहे दुकान. सो त्यामुळे आता पटापट आवरून घेतो, कारण सगळ्या प्रोसेसिंगला वेळ लागणारच होता. सो त्यामुळे आणि बराच वेळ गेला. आयफोन की ओप्पो याच्यामध्येच कन्फ्युजन होतं, म्हणून त्यामध्येच भरपूर वेळ गेला. सो चला आता बघूया, पटापट करतो आणि घरी पण जायचं आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम तुम्हाला. हां थँक्यू थँक्यू मॅडम. आणि तुम्ही खूप छान समजावून सांगितलं त्याबद्दल खूप थँक्यू. चला हां नक्की.
सो चला, इकडे आता शॉप बंद होण्याची वेळ झालेली आहे. सो आता आम्ही चाललोय घरी. हा, ओळखला? बरोबर बरोबर ओळखला. इथे मला इथे काय दिसलं नाही कोणतं आहे. मी ह्याच्यात बघितलं कॅमेऱ्यामध्ये, इथे ब्राईट आहे आणि इथे थोडंसं काळपट आहे. हा, बरं बरं. आता काय करायचं सांग सिया. बस तिथे बस ना, बस तिथे. आता काय करायचं सांग, तुला कोणता मोबाईल हवाय? पप्पा बोलले की माझा फोन देणार आहे आणि मम्मीचे ते आधीच्या याच्यामध्ये व्हिडिओज पण आहेत ना मम्मीचा, मग मम्मीला दोन्ही फोन वापरणार आणि सांग. माझा फोन तुला देणार. दोन्ही पण मम्मीचे, कारण ऑलरेडी मम्मीचे व्हिडिओ ट्रान्सफर नाही केले ना पप्पा. व्हिडिओ फोटो ते ट्रान्सफर करा का नाही, कारण मम्मीला स्टोरेज फुल पप्पाची म्हणते ना. पण पप्पा मम्मीला स्टोरेजच फुल नाही करायचं ना या मोबाईलचा. करायचंय पप्पा बोला. ठीक आहे, तो नंतर तुला देणार. नंतर देणार. हा, चालेल ना बाय. सिया इकडे बघ ना, चालेल ना? तुला कोणाचा मोबाईल पाहिजे? पण माझा पाहिजे. हा बघा, तिला माझाच मोबाईल हवाय. सो पप्पा काय म्हणताय? काय नाही. थँक्यू पप्पा. मला न्यू फोन, माझ्या लाईफ मधला पहिला न्यू फोन. हा बरोबर. खुश झाली पायल एकदम. तिथे तर डोळ्यातच पाणी आणलं होतं. डोळ्यात पाणी आलेलं सीए पायलच्या. सगळे जुनेच फोन मिळाले ना. हो बरोबर. आपण वापरलेले तिला द्यायचं. तेच ना. बरं झालं ना ते ऍपल नाही घेतलं बघ. अँड्रॉइड 2 आले. मला पण भेटला. तसं पण ऍपल घेतलं असतं तरी पाहायला घेतलं असतं. पण ठीक आहे, आता ते कॅन्सल केलं तर जे होत आहे चिकले होत आहे. मग काय, मग माझा डिसिजन कसा होता? एकदम परफेक्ट. गुड जॉब. बसून पायल मोबाईलच बघत आहे सारखे. रे इकडे माझा बघत आहे सिया. नाही, ही हा मम्मीचा आहे. अच्छा, हा सॉरी, माझ्या लक्षात द्या. आता दोघींचे नवीन आहेत ना. बापरे. छान डिसिजन झाला. ऍपल कॅन्सल करून 2 अँड्रॉइड घेतले. पायलचा डायलॉग पण बरोबर होता. जो कुछ होता अच्छा केले होते. बरोबर. चलो बाय. तर चला, अशी ही आमची सगळी खरेदी जी होती ती सगळी खरेदी खरं तर खास 14 एप्रिलच्या निमित्ताने आम्ही केलेली आहे. आणि आमची जयंतीची खरेदी म्हणाल तरी चालेल. हे सगळं शॉपिंग आपली मस्त, म्हणजे खूप दिवसापासून चाललेलं होतं, पण आमचा तो योग येत नव्हता. ऍक्च्युली आजचा दिवस आला, एप्रिल महिना पण लागला आणि मस्त छान आपली जयंतीची खरेदी झाली असंच म्हणावं लागेल. सो चला मग, आता खूप छान वाटत आहे. हॅपी आहोत सगळे.